जय शिवराय मित्रो, आज आपण उरण तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी जात आहोत। हा किल्ला म्हणजे द्रोणागिरी किल्ला। हा किल्ला पनवेलपासून सुमारे 41 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला उरण बस स्थानकाजवळ असल्यामुळे आपण बसमध्ये या किल्ल्यावर जाऊ शकतो। या किल्ल्यावर जायचे असेल तर उरण बस स्थानकापासून द्रोणागिरी किल्ल्यावर जाण्याची वाट सुरू होते। बस स्थानकावरील समोरील रस्ता दोर नगराकडे जाते। दोर नगरमध्ये आदिवासी झोपड्यामधून गेल्यावर एक वाट गडावर जाते। गडाच्या पायथ्याशी हनुमान स्वामीचे एक सुंदर मंदिर आहे। हनुमान स्वामीची ही मूर्ती पूर्ण काळ्या पाषाणाने कोरलेली आहे। हनुमंत स्वामीची ती काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होतं। हनुमंत स्वामीचे दर्शन घेऊन आम्हाला तिथे भक्तिमय वातावरणात बसण्याची इच्छा होती, पण गडावर जाण्यासाठी आम्हाला उशीर होईल म्हणून आम्ही हनुमंत स्वामीचे दर्शन घेऊन आमची ट्रेक चालू केली। कोणतं रोज पूजा करायला बघू दे इकडे मी प्राचीन काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांना माहिती आहे। पौराणिक कथेनुसार राम रावणाच्या युद्धकालात बाण लागून लक्ष्मण मूर्छित पडला असता लक्ष्मणावर उपचारासाठी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी हनुमंत स्वामींनी हिमालयाकडे उड्डाण केले। हनुमंत स्वामींनी हिमालयातील एक डोंगराचा तुकडा उचलून लंकेकडे जात असताना वाटेत डोंगराचा एक कडा तुटून तो अरबी समुद्राच्या जवळ पडला। तोच आजच्या द्रोणागिरी होय अशी आख्यायिका आहे। प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिद्ध आहे। त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती। तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बोटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता। सातवाहनाच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे। 7व्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापुरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख एका शिलालेखात आहे। घारापुरी या राजधानीपासून जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे। द्रोणागिरी किल्ला देवगिरींच्या यादवांच्या ताब्यात होता। द्रोणागिरी किल्ला वन विभागाकडे असल्यामुळे तिथे आपल्याला अनेक झाडे बघायला मिळतात। संपूर्ण मार्ग वन विभागाने लावलेल्या मेक्सिकन लिला वृक्षाच्या घनदाट जंगलातून जातो। गडावर जाण्यासाठी कोणत्या रस्त्याने जावे यासाठी प्रत्येक ठिकाणी निर्देशक मार्किंग केलेले आहे। ही चिन्हे पाहून आपण गडावर सहज पोहोचू शकतो। किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला अनेक झाडे लागतात, त्यामुळे तेथे अनेक प्रकारचे पक्षी असल्यामुळे पक्ष्यांचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होतं। आजच्या या धावपळीच्या दुनियेमध्ये मन प्रसन्न करायचे असेल तर अशा या निसर्गरम्य वातावरणात गेल्याने मनाला एक विलक्षण अनुभूती मिळते। थोडेसे पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला 2 काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या 2 मूर्ती बघायला मिळतात। अशा या काळ्या पाषाणात कोरलेल्या मूर्तींच्या एका हातात गदा आणि एका हातात तलवार आपल्याला बघायला मिळते।
आपण कालतीच जेवतो म्हणजे कालतीच जेवतो कालतीच इकडे बाबा जंगलात कोणी आणि तिघच जण चालू केले थांब आता ठेव बंद कर थांब थांब बरं गडाच्या माथ्यावर चालून गेल्यानंतर आपल्याला समोर एक हनुमंत स्वामीचे मंदिर बघायला मिळते. हनुमंत स्वामीचे हे मंदिर छोटेसे आहे. मंदिरामध्ये आपल्याला हनुमंत स्वामी आणि एक गणेशाची मूर्ती बघायला मिळते. हनुमंत स्वामी आणि श्री गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही तेथील भक्तिमय वातावरणात थोडा वेळ बसलो. या माथ्यावर असलेल्या मंदिरात रोज सकाळी पहाटे पूजा केली जाते.
मंदिराजवळून थोडेसे पुढे चालून आल्यानंतर आपल्या समोर एक बुरुज बघायला मिळतो. इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. 1535 मध्ये आंतान द पोर्तो या पाद्रीने नोसा सेनरे, एन.एस. द पेना व सॅम फ्रान्सिस्को ही 3 चर्च बांधली. 16व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशाहीकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारपुरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता. 10 मार्च 1739 ला मानोजी आगरे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. मात्र ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा द्रोणागिरी किल्ल्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने येथील वास्तू अखेरचा घटका मोजत आहेत. गडावर आपल्याला एक पुरातन काळातील एक तोफ बघायला मिळते. किल्ल्यावरून आपल्याला रेवस, मुंबई, खांदेरी उंदेरी बंदर, घारापुरी बंदर बघायला मिळते. द्रोणागिरी किल्ल्यावर आपल्याला 2 पाण्याचे टाके बघायला मिळतात. या 2 टाक्यांना गागोनी व गिजोनी अशी 2 नावे आहेत. या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या कमानीमुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होते व केरकचराही पाण्यात पडत नसे.
बुरुज बघता इकडं. आहे गडावरील मुख्य प्रवेशद्वार. आता या प्रवेशद्वाराची पडझड झाली आहे. बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी असून त्यात चारही टोकावर 4 बुरुज आहेत. बालेकिल्ल्याची तटबंदी रचीव दगडांची असून बांधकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मिश्रण वापरले गेले नाही. बालेकिल्ल्याचा उत्तरामुख असलेला मुख्य दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या असून खालच्या बाजूस किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या दरवाजाची कमान अर्धवट असून एका बाजूला बुरुज उद्ध्वस्त झालेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्या सुरक्षित असून त्यातील उजव्या देवड्यात गणपतीची कोरीव मूर्ती ठेवलेली आहे. गडाच्या पायथ्याशी वेताल देवाचे मंदिर आहे. वेताल देवाचे मंदिर पाहून झाल्यानंतर मागच्या बाजूला वाटेवर काही अंतरावर गेल्यास गडावरील दुसरा साचपाण्याचा तलाव आपल्याला बघायला मिळतो. मुख्य प्रवेशद्वार आणि साचपाण्याचे तलाव आणि वेताल देवाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा गड चढायला सुरुवात केली. झाली की शूटिंग